आराध्या कॉलेजमधून घरी आल्यावर तिने पाहिले तिचे वडील अंगणात बसले होते. ते वेदनेने ओरडत होते. आराध्या काळजीत पडली आणि म्हणाली, काय झालं पप्पा, बरं वाटतंय ना? तिचे वडील म्हणाले, का कळत नाही मला, विचित्र अस्वस्थ वाटत आहे. आराध्या म्हणाली, तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. आतमध्ये काम करत असलेली आराध्याची आई रडायला लागली. तिच्या आईने रात्रंदिवस मेहनत केली होती आणि त्या भाज्या विकायचं काम करायच्या. त्यामुळे आता हळूहळू घर खर्च भागवणे खूप कठीण होऊ लागले. दरम्यान याच धक्क्याने तिच्या आईची प्रकृतीही ढासळू लागली. आता त्यांना शिवणकाम करून घर खर्च भागवता येत नव्हता. त्यामुळे दुःखातही त्या आपलं काम करत होत्या. पण त्यांना इतकं कमी काम मिळायचं की त्या कामातून मिळालेल्या पैशातून घर खर्च त्यांना भागवता येत नव्हता. त्यांची थोडीफार बचत होत होती. त्यामुळे आराध्याचे शिक्षण हळूहळू चालू होते. आता आराध्याच्या वडिलांचे निधन होऊन 1 वर्ष उलटून गेले होते. दरम्यान आराध्याची आई लक्ष्मीजी यांची प्रकृती ढासळू लागली. आता त्या अशा परिस्थितीत आराध्याला अभ्यास अजिबात करावासा वाटत नव्हता. तिला भीती वाटत होती की वडिलांप्रमाणे तिच्या आईलाही काही झाले तर ती एकटी कशी जगेल. आराध्या तिच्या आईची काळजी घेऊ शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने अभ्यास करून काय उपयोग. खूप विचार करून तिने काही काम करायचे ठरवले. मात्र तिला कोणतेही काम मिळत नव्हते. तिचे शिक्षणही अपूर्ण होते. त्यानंतर त्याच परिसरातील एका मुलीने तिला सांगितले की ती एका ब्युटी पार्लरमध्ये काम करते आणि ब्युटी पार्लरच्या आंटीचे तिथे मसाज पार्लर देखील आहे. मसाज पार्लरमध्ये संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत काम करू शकेल अशा मुलींची त्यांना गरज आहे. तिथे तुला 15 दिवसांचे प्रशिक्षणही मोफत दिले जाईल. आराध्याला वाटले हे काम ती करूच शकते, कारण हे काम केलं तर ती दिवसभर कॉलेजमध्ये अभ्यास करू शकते आणि ती तिच्या आईची काळजी घेऊ शकत होती आणि संध्याकाळी काम करून ती पैसे कमवू शकत होती. तिला तिथे चांगला पगारही मिळणार होता. म्हणून काही विचार करून ती तिच्या मैत्रिणीला हो म्हणाली. जेव्हा तिने तिच्या आईला हा प्रकार सांगितला तेव्हा तिची आई रडू लागली आणि म्हणाली, मी कसली आई आहे, माझ्या फुलासारख्या मुलीला मी लोकांच्या हाताखाली काम करायला पाठवत आहे. तेव्हा आराध्या म्हणाली, आई, प्रत्येक मुलं मोठी झाल्यानंतर ते त्यांच्या जबाबदाऱ्या उचलण्यास सक्षम असतात. मी अजून माझे शिक्षण पूर्ण केले नसले तरी काय अडचण नाही. जर माझ्याकडे पैसे असते तर अगोदर मी माझं शिक्षण पूर्ण केलं असतं. नंतर मला चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली असती ना. आई तिच्या कपाळाला हात लावत म्हणाली, बेटा, स्वतःची तू काळजी घे. कधीही तू चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस. आराध्याने तिच्या आईला आश्वासन दिले की ती स्वतःची काळजी घेईल. लक्ष्मीजींना हे चांगलेच माहीत होते की त्यांची मुलगी कधीही चुकीच्या मार्गावर चालणार नाही आणि ती स्वतःची काळजी घेण्यास सक्षम आहे. आराध्याला तिच्या आईने एवढंच समजावलं की तुला तिथे काही चुकीचं वाटत असेल तर लगेच हे काम सोड. आराध्याला सुद्धा थोडी भीती वाटत होती. पण जेव्हा ती तिथे कामावर गेली तेव्हा तिची सर्व भीती दूर झाली. कारण मसाज पार्लरची मालक एक खूप छान बाई होती आणि ती बाई गरीब आणि निराधार मुलींना काम देऊन खूप चांगले काम करत होती. शिवाय ती सगळ्यांशी खूप प्रेमाने वागायची. हळूहळू आराध्याला तिथे काम करून 2 महिने झाले होते. आता कधी कधी ग्राहक उशिरा यायचे तेव्हा आराध्याला कामावरून परत जायला उशीर व्हायचा. तिचे घर एका छोट्या वस्तीत होते. तिथे जाण्यासाठी तिला अर्धा किलोमीटर पायी चालत जावं लागायचं. कच्च्या रस्त्यावरून जाताना ती थोडी घाबरली, कारण तो रस्ता पूर्णपणे सुनसान होता. रस्त्याच्या कडेला झाडी होती आणि दूरवर दाट जंगल पसरलेले दिसत होते. पण कसे तरी देवाचे नाव घेत ती त्या मार्ग पार करण्यात यशस्वी झाली. तसेच गेल्या 1 आठवड्यापासून ती रात्री 11 वाजता मसाज पार्लरमधून घरी परत जाण्यासाठी निघत असे. रात्री उशिरा त्या मार्गाने गेल्यावर तिला खूप भीती वाटायची. यावेळी मात्र तिच्या लक्षात आले की एक व्यक्ती सतत तिचा पाठलाग करत आहे. आराध्या खूप घाबरली होती. ती पुन्हा पुन्हा मागे वळून पाहायची आणि तिला वाटले की तो माणूस आपल्यासोबत काहीतरी चुकीचं करेल. मग ती त्या माणसाकडे रागाने पाहत म्हणाली, एक्सक्यूज मी, तुम्ही रोज माझ्या मागे काय येता? मला तुम्ही कुमकुवत समजू नका. मी अनेक चांगल्या लोकांची बुद्धी जागेवर आणली आहे. उद्यापासून मला तुम्ही परत इकडे दिसू नका. तेव्हा तो माणूस स्तब्धच राहिला. त्याच्या चेहऱ्याचा रंग उतरला होता. आराध्याला वाटले की तो तिला घाबरत आहे. त्यामुळे तिची हिंमत आणखीनच थोडी वाढली. ती 2 पावले पुढे गेली आणि म्हणू लागली, इथून तुम्ही आत्ताच्या आत्ता निघून जा.
असे बोलून ती मागे वळली आणि तिला स्वतःचा अभिमान वाटला. इतके दिवस ती घाबरत जगत होती, पण आज तिने वळून त्या माणसाला उत्तर दिले होते. तेवढ्यात त्या माणसाचा मागून आवाज आला. तो शांत आवाजात तिला म्हणाला, थांब, मला तू पाहू शकतेस का? मी तुम्हाला पाहू शकते का याचा अर्थ काय आहे? मी तुम्हाला आंधळी दिसते का? त्या माणसाने आराध्याला आश्चर्याने विचारले. तू माझं बोलणं ऐकू शकतेस का? आत्ता मात्र आराध्याला खूप राग आला. ती रागाने म्हणाली, मग मी बहिरी आहे असं तुम्हाला वाटले काय? तो माणूस सतत तिच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत होता. आता त्याच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. तो खोल आवाजात तिला म्हणाला, हे बघ, तू कोण आहेस ते मला माहीत नाही, पण मला खूप आनंद झाला की तू मला बघू शकतेस आणि माझे बोलणे ऐकू शकतेस. तो कसला माणूस होता? ती म्हणाली, तू वेडा आहेस का? तो माणूस म्हणाला, नाही, मी वेडा नाही, पण मी तुला एक सत्य सांगणार आहे जे तुला खूप धीराने ऐकावे लागेल. हे बघ, तू अजिबात घाबरू नको. आराध्या म्हणू लागली, मला तुझ्यासारख्या पोरांची भीती वाटत नाही आणि तू म्हणशील ते मला ऐकायचेही नाही. मला आत्ता माझ्या घरी जायचं आहे. असे म्हणत ती वेगवान पावलांनी पुढे जाऊ लागली. मग तिची पावले अचानक थांबली आणि तिच्या तोंडून एक मोठी किंकाळी निघाली, कारण तो माणूस तिच्या अगदी समोर तिच्या चेहऱ्याजवळ उभा होता. तो माणूस तिच्या मागून इतक्या वेगाने तिच्या समोर कसा काय आला आणि तो तिच्या समोर उभा कधी राहिला हे तिलाही समजले नाही. ती दचकली आणि 2 पावले मागे सरकली. तेव्हा तो माणूस म्हणाला, हे बघ, मला बघून तू घाबरण्याची काही गरज नाही. मी तुला काही इजा करणार नाही. माझे निधन झाले आहे. हे ऐकून आराध्याचे कपाळ घामाने भिजले होते. ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, तू खोटं बोलतोयस. हे खरं असू शकत नाही. तू माझ्यासमोर उभा आहेस. तो माणूस वेदनेने भरलेल्या आवाजात म्हणू लागला, माझं नाव कैलास आहे. माझ्या लहानपणीच माझे आई वडील वारले. मी माझ्या मामा मामींसोबत राहत होतो. त्यांना मी फारसा आवडत नव्हतो. मी जेव्हा कॉलेजला जाऊ लागलो तेव्हा मला एक मुलगी आवडू लागली. तिचे नाव दिशा होतं. ती मला माझ्या आयुष्यात कधीच भेटली नव्हती. जेव्हा दिशा माझी झाली तेव्हा कॉलेजमधील काही गुंडा मुलांना हे समजले. तेव्हा त्यांना राग आला, कारण ते माझ्यापेक्षा श्रीमंत कुटुंबातील मुलं होते आणि मला माहीत नव्हते की त्यांनी तिला प्रपोज केलं होतं आणि तिने त्यांना नकार दिला होता. ते मुलं माझ्यावर खूप चिडले होते. त्यांनी एके दिवशी रात्री माझ्या ज्यूसमध्ये काहीतरी मादक पदार्थ मिसळले होते आणि दिशाला माझ्या नंबरवरून त्यांनी मेसेज केला की मी रस्त्याच्या कडेला पडलो आहे, माझा ॲक्सिडेंट झाला आहे. तेव्हा दिशाने काहीच विचार केला नाही. तिने तिची स्कूटर घेतली आणि माझ्यापर्यंत पोहोचायला ती निघाली. इथे माझ्या मित्रांनी मला फसवले. माझ्या एका मित्राने माझा शर्ट काढला आणि त्याने घातला होता. तोंडावर मास्क बांधला होता. दुसऱ्या मित्रानेही तोंड लपवले. तेव्हा दिशा तिथे पोहोचल्यावर त्यांनी तिला ओढत झुडपात फेकून दिले आणि एक एक करून त्यांना हवे ते त्यांनी तिच्यासोबत केले. माझा शर्ट पाहून दिशाला वाटले की मीच तिच्यावर जबरदस्ती करत आहे. त्या रात्री तिचे माझ्यावर असलेल्या प्रेमाला आणि विश्वासाला तडा गेला होता. माझ्या मित्रांना वाटले की हे कुकर्म करून ते सर्व काही दोष माझ्यावर टाकतील, पण त्या रात्री जास्त मादक पदार्थ सेवन केल्यामुळे माझ्या जागेवरच मृत्यू झाला होता. जेव्हा त्या लोकांना समजले की माझा मृत्यू झाला आहे तेव्हा त्यांनी मला जंगलात फेकून दिले, जिथे मी वन्य प्राण्यांचा शिकार झालो. दिशाने माझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती, पण मी कुठेच कोणाला सापडलो नाही. माझा मृतदेह वन्य प्राण्यांनी ठेवलाच नव्हता, त्यामुळे ते पोलिसांना कसं सापडलं असतं? मी तो गुन्हा केला आणि कुठेतरी पळून गेलो असे सर्वांना वाटले. आजवर दिशाला वाटते की मीच हा गुन्हा केला होता. असे बोलून कैलास ढसाढसा रडायला लागला. आराध्याच्या अंगावर काटा उभा राहिला. सुरुवातीला तिला विश्वासच बसला नाही की ती एका आत्म्याशी बोलत आहे, पण कैलासची ही दुःखद गोष्ट ऐकून तिच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू येऊ लागले. तिच्या डोळ्यांतून वेदनांच्या लाटा उसळू लागल्या. तेव्हा कैलास म्हणाला, तू मला मदत कर. तू जाऊन दिशाला सांग की माझी यात काहीच चूक नव्हती. मी तिच्याशी काहीही वाईट केलेलं नाही. ज्यांनी माझ्या दिशावर अन्याय केला होता त्यांना मी त्यांच्या मृत्यूपर्यंत पोहोचवले आहे. मी माझ्या त्या मित्रांच्या सर्व खुणा पुसून टाकल्या आहेत, पण तरीही ती माझ्याबद्दल गैरसमज करते. फक्त तू तिला सांग की मी ते चुकीचं काम केलेलं नाही. असे म्हणत तो परत रडू लागला. आराध्या दबक्या आवाजात म्हणाली, पण तू माझ्या मागे का आलास? कारण मी कोणाला दिसत नाही. पण जेव्हा जेव्हा मला अंधारात एकटी मुलगी रात्री जाताना दिसायची तेव्हा तिच्या रक्षणासाठी मी तिच्या मागे जायचो. मला माहीत नव्हते की तू मला पाहण्यास सक्षम आहेस. मी तुला कित्येक वेळा सुरक्षितपणे तुझ्या घरी पोहोचवले आहे आणि रात्रीच्या वेळी मी अशाच अनेक मुलींची मदत करत असतो.
मी त्यांना सुखरूप त्यांच्या घरापर्यंत पोहोचवतो, जेणेकरून दिशाच्या बाबतीत जे घडलं ते इतर कोणत्याही मुलीच्या बाबतीत घडू नये. उद्या ती दिशाच्या घरी जाणार असल्याचे तिने कैलासला सांगितले. तू पण चल माझ्याबरोबर. तेव्हा कैलासने होकारार्थी मान हलवली. दुसऱ्या दिवशी आराध्याने दिशाच्या घरी जाऊन तिला सर्व काही सत्य सांगितले. तेव्हा दिशाचा आराध्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. तेव्हा दिशाचा विश्वास बसला जेव्हा कैलासचा आत्मा खरंच तिच्या समोर हजर होता. दिशा रडत रडत कैलासला म्हणाली, कैलास, तू मला माफ कर. मला वाटलं की तू माझ्यावर अन्याय केला आहेस, पण तू त्या मतलबी लोकांच्या फसवणुकीला बळी झाला आहेस. कैलासने आराध्यामार्फत दिशाला सांगितले की तिने तिच्या आयुष्यात आता पुढे जावे. तेव्हापासून माझा आत्मा स्वातंत्र्यासाठी तळमळत आहे, कारण मला दिशाला सत्य सांगायचे होते. आज मी तुम्हाला सत्य सांगितले आहे, म्हणून मी आता कायमचा इथून निघून जात आहे. तू फक्त आनंदी राहा. असे म्हणत तो हळूहळू धुराच्या रूपात दिसेनासा झाला. दिशा आणि आराध्या दोघींच्या डोळ्यात अश्रू आले होते. कैलास तिथून निघून गेला होता, पण दिशा मात्र ढसाढसा रडायला लागली. आराध्याने तिला सांगितले, जे काही झाले ते तू आता विसरून जा. आता हळूहळू दिशा आणि आराध्या खूप जवळच्या मैत्रिणी बनल्या होत्या. दिशाने तिच्या घरच्यांच्या सांगण्यावरून लग्न केले आहे. आराध्याने शिक्षण घेतल्यानंतर ती एका खाजगी कंपनीत आता काम करू लागली. आराध्याची आई, दिशा आणि आराध्या अजूनही एकमेकांशी जोडलेल्या आहेत. आणि मित्रांनो, माणसाचे निर्दोष असणे सिद्ध होणे फार गरजेचे आहे, कारण बऱ्याच ठिकाणी असेच घडते. गुन्हा करणारा एक असतो आणि शिक्षा दुसऱ्याला भेटते. मित्रांनो, तुमचे या कथेबद्दल काय मत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.